बराबर पाहुणे युष्करली कुडकत बसले. पाहुणे घरात घुसले. त्याची आई त्याला म्हणते, त्याला माहिती आता काय करीत, पुन्हा मारलं तर मारलं, पण आता काय करीत जमलं तो. आता तिसरा टप्पा आहे. त्याच लेकराला त्याची आई असा सुंदर ड्रेस घालते, असा असा राजांसारखा, आणि मग त्याला असं बसवते खुर्चीवर. त्याला म्हणते, माझा वाघ आहे, माझा राजा आहे, माझं सोनं आहे. राजा महाराज बी अशीच बसायचे बरं का, आता तू हलायचं नाही. हा, आणि आता ते पोरग आहे ना, पाहुणे जाऊस तर दे तसंच बसत. कारण आता त्याच्या आईनं त्याला मारलं नाही, आता त्याची आई त्याच्यावर चिडली नाही, आता त्याची आई त्याच्यावर वैतागली नाही. फोन पालता ठेव, खिशात ठेवले. मला आयडिया नव्हतं का, इकडं लक्ष. त्याचा ड्रेस आपल्यासारख्या म्हणून काय म्हणे आलो सगळ्या. आता त्याची आई त्याला म्हणते, राजा आहे माझा वाघ आहे. भांडली नाही आई त्याला काय म्हणली, राजा म्हणली. थोडा ऐकू, त्याला त्याची आई भांडली नाही, काय म्हणली, राजा आहे. बरोबर. तसं या मनाला तुम्ही आम्ही वाईट म्हणत राहतो, काय मन वाईट आहे, मन वाईट आहे, मन वाईट आहे. मग मनाला वाईट म्हणायचं नाही, काय म्हणायचं, मना सज्जना, म्हणा ते नका मला पुढचं राहणार, मना सज्जना, म्हणा मना सज्जना, मना सज्जना, मना सज्जना. मनाला सज्जन म्हणलं तर मग ते तुम्हाला भक्ती पंथेची जावे, मग पुढे घेऊन जातं ते. लक्षात येत, लक्षात येत. मग आता लक्ष द्या, 4 गोष्टी आयुष्यात बदलायच्याच नाही बाबा, काही जरी झालं तर 4 गोष्टी बदलायच्या नाही. म्हणा भाषा, भाषा, म्हणीचा आपण म्हणा भाषा खालच्या जागेवर मेली पाहिजे. म्हणा भाषा, भाषा, भाव, भाव, देश, भूमिका, भूमिका, म्हणा म्हणा, भाव, भूमिका. लेकरं चांगले शाळेत. काही आता तुमच्यापैकी काही जणांनी एक सांगितलं भाषा, दुसऱ्यांना माझा लय अभ्यास आहे. आयुष्यामध्ये भाषा बदलायची नाही. बघा तुम्ही सगळे सगळे मला सांगा, आईच्या सोबत तुम्ही आवाजावर बोलता का आरत? आईला बोला बरं, उद्या घरी गेला आईला काय म्हणायचं, अहो साहेब तुम्ही अन्न ग्रहण केलंय का? आई म्हणेल याला दवाखान्यात न्याय गेले का? भाषा बदलता येत नाही. तर एक काम करा, वडिलाला आवाजावर बोलता का आरत? त्याला म्हणा उद्या चला जेवला असा भाषा बदलून जमत. दुसरी गोष्ट, भेष बदलायचा नाही. ज्यादा की नहीं जरूरत हमको, थोड़े में गुजारा होता है. हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती. ड्रेस बदलायचं नाही. कुठलं दलिंदर आणले ते कसले वाढमोडा माझं म्हणणं नाही, पण वाक्य नीट आहे का, चीनची पॅन्ट जेव्हापासून आली गचकरण तेव्हापासून आलं. खोटा असलं तर माझ्या कानात खाली बसतो. अरे धोतरवाल्याला होऊ शकत नाही ते, आहे. देश बदलायचा. अजून एकदा बोलतो, माय इकडे बघा, सगळं महिलांचे वस्त्र तर असे असले पाहिजेत, माफी मागून बोलतो की तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटलं पाहिजे की माझी माय आहे, माती आहे असं नाही वाटलं पाहिजे. मेकअप करायच्या साधनाबद्दल मला बोलायचं नाही, असं केला मी पाहिजे, पण तोंडाला तितकंच पांढरं लावा जेणेकरून बापाच्या तोंडाला काळं लागणार नाही. आता बघा ना काय लाजा वाटल्या पाहिजे. आता आमच्याच काही बहिणी अशा आहेत की ज्यांना टिकली लावायची लाज वाटते, आणि जिला वाटते ना टिकली लावायची लाज, नीट वाक्य आहे का, जिला टिकली लाव वाटत नाही ती टिकली तरच नशीब. थोडं समजून घ्या, आपण जगतोय काय याचा एकदा विचार करा. माझ्याच धर्मातली आचरण पद्धती मला आवडत नसेल तर मी जन्मलो कशाला येतात.
लक्ष द्या, भाषा बदलायची नाही. दुसरं फेस बदलायचा, ऐका भाव बदलायचा. भाव बदलायचा कसं गायले संप्रदायामध्ये प्रमाण आहे. भाव पळे आकळे ये नाकळे आकळे आपळे कर्तळी आवळे पैसा पैसा भावे बिनतेवर भावे भावची कारण मोक्षाचे साधन बोलिले. गाताना द्यायचं. काय काय झालं, भाषा वेश आणि भाव. तीन झालं. आता छोटी गोष्ट आहे, भूमिका बदलायची. हा घंट्यातून घंट्यात दुसऱ्या पक्षात जायचं नाही. भूमिका बदलायची नाही, नाही बदलायची. अरे आहे तेच आहे. 56 भाषा ज्ञान राहिल्या. किती बोला ना, किती 56. हो, आपला एकाच बेजार आहे. आणि ते कॉन्व्हेंट मध्ये घातलेले पोट्टे असतात ना शाळेतले, घरी येते. आमच्या गावात माझ्या मित्रांनी पोरगे शाळेत घातलं. घरी आलं ना, आजीला म्हणलं, आजी व्हॉट इज युअर नेम. त्याची आजी म्हणली, आता माझा काय नेम नाही, मी कळा बी जाऊ शकतो. मोकळा हसत जा, जे मोकळा हसत नाही त्याला मुळत होतो. अजून मी काय जण बघा नाच करते. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला टाळ्याच वाजवायला लावणार. मला ते शिव प्रतिष्ठान जे आहे ना इथलं जामखेडचं खूपच आवडलं. माझं मोकळ्या म्हणून अरे आयोजन काय केलं, लागावं इतकं गोड आयोजन. आणि जे धर्मासाठी पुढे चालतात ना त्यांच्या मागे राहायची आपली जिम्मेदारी. एक माणूस मेरा देशवासी भाई झालं असं म्हणलं की लोक म्हणते तुम्ही भाजपचे, मी माझ्या आई वडिलाच आहे. पक्षाचा काय विषय इथं. एक आहे राजावर, एक आहे वाक्य. आम्हाला पुढची मिळाली पाहिजे म्हणून दुधाचा अभिषेक करणाऱ्या हजारो अवलादी आम्ही आमच्या डोळ्यानं बघतो. पण हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे म्हणून रक्ताचा अभिषेक करणारा एकच राजा झाला, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याला अंगात रग लागते. छत्रपती शिवाजी तसं नसते ते, त्याला अंगात रग लागते. म्हणून गुरुजींचा सगळ्यात मोठा जोर कशावर आहे, बलवान बी झाला पाहिजे आणि धारकरी शिलवान बी झाला पाहिजे. नुसता बलवान असून चालत नाही, शिलवान पाहिजे. लक्षात घ्या, सुशील पाहिजे तो. आता इथपर्यंत आणलं तुम्हाला सोबत. आता मला असं म्हणायचं आहे, चला माझ्याकडे बघा पटपटा. आजची बात आपसात नाही बोलायची, पण कार्यक्रमाला आला. वारकरी संप्रदायामध्ये संतांना महत्व आहे का नाही, आहे का नाही, बरोबर आहे का नाही. बरं आता मला सांग, शाळेमध्ये विद्यार्थी कमी असले तर मास्तर चांगला शिकवतो का जास्त असले? काही नसतं. आई इकडे बघे ना, इकडे बघा. घरी माणसं जास्त असल्यावर स्वयंपाक चांगला होतो का कमी असल्यावर? कमी. असू दे असू दे. हे जुन्या बायका आहेत ना त्यामध्ये जास्त असल्यावर. आत्ताच्या मम्मी पप्पा दोघांच्याच गप्पा. संजू तो म्हणतो काका अंजू. आई तिकडे बघा ना, कमी असले स्वयंपाक चांगला, विद्यार्थी कमी असले शिकवण चांगली, पेशंट दवाखान्यात कमी असले तर डॉक्टर चांगलं लक्ष देतो. कीर्तनात माणसं कमी पाहिजेत का जास्त? कुठून आणावे? आता बराबर 9:15 येते बघा तुम्ही. वदनी कवळ घेता
घ्या श्री दुष्काळी चला पंढरपूरला कोण कोण गेले हातवर करा. ठीक आहे चला बस. जे नाही गेले ते जाऊन या तुमच्या पाय लाजा वाटू देत. कशामुळे जायचं पंढरपूरला? पंढरपुरी आहे माझा माय बाप. मला चिठ्ठी आली. या वयात लोक मला चिठ्ठ्या पाठवतात. चिठ्ठी ऐका ना, चिठ्ठी अशी आहे 8:30ला संपवा. तुमचं काय म्हणणं? तशी नाही चिठ्ठी. चिठ्ठी अशी आहे त्यांच्या उत्सव समितीचा कोणीतरी फोटोग्राफर याच्यामध्ये असू द्या असं त्यांचं म्हणणं आहे. माझी विनंती आहे फोटो काढायची, फक्त शूटिंग केली पण आयुष्यात जाम केलं येणार नाही आणि समोर यायचं नाही. तुम्हाला कुठून काढायचे ते फोटो काढा. इथे बी आलं तरी भजनाच्या टायमाला या. काय होत आहे, फोटो काढायला लागले माझ्याकडे वगैरे सोडून येतो. आणि फोटो कशाने काढतात म्हणा? म्हणा कॅमेरा, म्हणा कॅमेरा, म्हणा कॅमेरा, म्हणा कॅमेरा, म्हणा ना कॅमेरा. मेरी गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा सब तेरा, सब कुछ तेरा सरकार, मेरा ना कुछ भी नहीं. सब कुछ तेरा सरकार, मेरा ना कुछ भी नहीं. लक्ष देऊन आहे. अजून 2 मिनिट पुढे. कुठपर्यंत आलो आपण? पंढरपूर. चलो पुढे. पंढरपुराच्या शेजारी एक गाव आहे, त्याचं नाव आहे मंगळवेढा. म्हणा मंगळवेढा. पुन्हा कुणाला माहित आहे? काही जणाला गावचाच याडा माहिती आहे. मंगळवेढा गावाचं नाव काय? ऐका ना दादा, आपण पवाड्यात ऐकलं असेल. पवाड्यात मंगळवेढी भूमी संतांची ऐकलं का नाही? बरोबर. मंगळवेढ्यात का? हा थोडेच काढायचं बेटा, नाही काढायचं काम. कुठं आलो सांगा? मंगळवेढा. ऐका ना, मंगळवेढ्यात कोण वारकरी आहे का माझे प्रेमी आहे? खळखळा मोतील्या मोहरा, काय देवाची नकळे मात हो, झाला महार पंढरीनाथ, झाला महार
सलामलीन लंगोटी घेतली हातामध्ये काठी उसू नका कोणी माझी जात हो झाला महान